गौतमी पाटीलची बॅक डान्सर म्हणून काम करायला लागली। बैलगाडा क्षेत्रातल्या लोकांनी मला भरपूर विरोध केला, भरपूर नावं ठेवली, पण मी पण मनात जिद्द ठेवली होती की नाही, लोक आपल्याला नावं ठेवतायत ना, आपल्याला दोन्ही क्षेत्रात काम करायचंय। पहिले तर फक्त रील्स काढत होती गाण्यांवरती, कधी बैलाचा आणि माझा संबंध आलाच नव्हता, कधी मी बैलाला स्पर्शही केला नव्हता। बैलाची मी पहिल्यांदा व्हिडिओ काढली, आवड निर्माण झाली हळूहळू। पहिले एका बैलाकडे गेली, मग नंतर दुसऱ्या, मग असं करत करत नाद लागला। नाद असा लागला की आता नाही थांबायचं, आता महाराष्ट्रात जेवढी बैल असतील, जेवढीही, त्या प्रत्येक बैलाची व्हिडिओ काढायची किंवा त्या प्रत्येक बैलाला भेटायचं। रील्स तर सगळेच बनवतात, पण मला काहीतरी वेगळं करायचं होतं जे मुली नाही करत। पहिल्यांदा जेव्हा मी मैदानावर गेली, लोकांची रिएक्शन अशी असायची की मुली मैदानात काय येतात, मुलींचं मैदानात काय काम आहे। हळूहळू भरपूर मुली येत गेल्या, भरपूर मैत्रिणी झाल्या, आणि जेव्हा पहिले मी एकटी जात होती मैदानात, आज आम्ही मैदानात जाताना माझ्यासोबत 4 ते 5 मुलींचा आमचा ग्रुप असतो। जे लोकांचं रिएक्शन होतं, ती मुलगी मैदानात येते एवढ्या लोकांच्या मध्ये, तर आज कुठेतरी ते लोक सुद्धा त्यांच्या घरातल्या छोट्या छोट्या मुलींना घेऊन बैलगाडा शर्यत दाखवायला घेऊन येतात। का तर आपण कुठेतरी सुरुवात केली बैलगाडा क्षेत्राची की आपण जाऊया, बघूया, म्हणून आज कितीतरी मुली किंवा कितीतरी बायका म्हणा तुम्ही, त्यांना सुद्धा नाद लागलाय। सुरुवातीला मी ह्या क्षेत्रात गेली डान्सच्या, बैलगाडा शर्यती सोबतच, तेव्हा भरपूर तर बैलवाले किंवा ओळखीचे जे लोक होते त्यांचं रिएक्शन असं होतं, अरे ही डान्स करते, हिला कसं आपण आपल्या बैलाकडे बोलवायचं। प्रत्येकाचा फॅमिली इश्यू असतो, माझे पण काही फॅमिली इश्यूज होते। गौतमी ताईकडे जे शोज केले त्याच्या जोरावरती आज मी बीएससी ग्रॅज्युएट आहे, फर्स्ट क्लास बीएससी केमिस्ट्री मधून। मी त्या क्षेत्रात गेली, पण मी त्या क्षेत्रातून स्वतःसाठी किंवा माझ्या फॅमिलीचं काय चांगलं होईल ह्या उद्देशाने मी त्या क्षेत्रात गेली। जे लोक आपल्याला नावं ठेवतात किंवा जे आपल्याला हेट करतात, हीच लोक काही दिवसानंतर आपल्या फॅन लिस्ट मध्ये पहिल्या नंबरवर असतात।